या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत गावाकडच्या बातम्या। कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे गटात सामील होणार असल्याचं कळतंय। कोल्हापुरातील मेळाव्याला दोघांनी दांडी मारली होती, त्यामुळे लवकरच अधिकृत भूमिका ते जाहीर करण्याची शक्यता आहे। खासदार हेमंत पाटील हेच हिंगोली लोकसभेचे सेना भाजप युतीचे उमेदवार राहतील अशी माहिती संतोष बांगर यांनी दिली। पुढील 8 दिवसात जिल्ह्यातील इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात येणार असल्याचं बांगर हिंगोलीत म्हणाले। जळगावच्या धरणगावातील काही शिवसैनिकांनी राजीनामे दिल्यानंतर त्याच दिवशी तालुक्यातील उर्वरित शिवसैनिकांचा मेळावा धरणगावामध्ये घेण्यात आला। यावेळी आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार आहोत अशी शपथ कार्यकर्त्यांना देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी पाचोरा तालुक्यातून हजारो कार्यकर्ते रवाना झाले। या कार्यकर्त्यांमध्ये पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे। शिंदे सरकारमध्ये आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्ते मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहेत। शिवसेनेकडून राज्यभर स्टॅम्प पेपरवरती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतलं जात आहे, तर दुसरीकडे यवतमाळमध्ये शिंदे गटाकडून आपल्या समर्थकांकडून पत्र लिहून घेतलं जात आहे। त्यामुळे सध्या शिवसेना आणि शिंदे गटात पत्र वॉर सुरू झालंय। खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतर विरोधात शहरामध्ये मोर्चा काढून नामांतराला विरोध केला होता, मात्र आता खासदार जलील यांनी यू टर्न घेतलाय। त्यांची भूमिका काहीशी नरमती झाली आहे। नावाचं राजकारण न करता आता विकासाच्या मुद्द्यावरती आपण बोलायला पाहिजे असं खासदार जलील म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली, त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली। यावेळी एका कार्यकर्त्यानं खडसेंसाठी गाणं गायलं। खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात गेल्याची चर्चा सुरू होती, मात्र मी शिंदे गटात गेलो नाही, शिवसेनेत असल्याचा खुलासा खासदार राजेंद्र गावित यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात पुन्हा एकदा पहाटे दरड कोसळली आहे, त्यामुळे काही काळापासून वाहतूक पूर्णतः बंद आहे। सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून ही दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याआधी सुद्धा गुरुवारी घाटामध्ये दरड कोसळली होती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे, तर आंबेरी पुलावर पाणी आल्यानं माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटलाय। खडकवासला पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झालाय, त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या 4ही धरणांमधील पाणीसाठा 59% पोहोचलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील परशुराम घाटात दरड कोसळत असल्यानं अधिक धोकादायक तो बनलाय, त्यामुळे 70 घरांवरती धोक्याची टांगती तलवार असून तिथले 900 विद्यार्थी हे 15 दिवसांपासून शिक्षणापासून वंचित आहेत, त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेलाय। बिलोली तालुक्यातील चिटमोगरा या गावाकडे जाणारा पूल वाहून गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला, त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले। तातडीनं पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे नांदगाव भागात असलेलं गिरणा धरण 92% भरलंय। धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 2476 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गिरणा नदीमध्ये करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय। 2 चोरट्यांनी चंदनाची झाडं कापून चोरून नेली। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय। विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचं सौंदर्य फुललंय, त्यात भीमकुंड धबधबा प्रवाहित झाल्यानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे। बुलढाणा ते मलकापूरमध्ये धोपेश्वर जवळील पूर्णा नदीमध्ये जलपूजन झालंय। यावेळी महिलांनी एकत्र येऊन नदीला 51 साड्यांनी ओटी भरली। उन्हाळ्यात नदीचं पाणी आटू नये, मलकापूर वासियांवरती जलसंकट येऊ नये यासाठी ही पूजा करण्यात आली।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। दोडामार्ग तालुक्यातील केर येथील पुलावरती पाणी आल्यानं या भागातील वाहतूक ठप्प झाली होती। तुफान पावसामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरले। पनवेल महानगरपालिकेच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। एका बाजूला टॅक्सवरती शास्ती वसूल करणारी महापालिका नागरिकांना रस्ते आणि पाणी देऊ न शकल्यामुळे पनवेलमधील नागरिक त्रासलेत। जळगावातील भडगाव ग्रामीण रुग्णालयाचं दुरुस्तीचं काम गेल्या महिन्यात पूर्ण झाले, मात्र मुसळधार पावसामुळे रुग्णालयाच्या छतावरून पाणी गळत असल्याचं पाहायला मिळतंय। यातून दुरुस्तीचं काम किती निकृष्ट दर्जाचं झालं हे उघड झालंय। त्यामुळे रुग्णांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय। बुलडाण्यामधील येळगाव जवळ असलेल्या आदिवासी आश्रमशाळेचं लोखंडी गेट अंगावरती पडल्यानं एका 7 वर्षांच्या आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। या शाळा माजी आमदार आणि भाजपचे नेते विजयराज शिंदे यांची आहे। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयासह अन्य 10 जिल्ह्यांमधील विविध ठिकाणच्या रुग्णालयात 123 कोटी रुपयांच्या आहार सेवेचं कंत्राट देण्यात आलंय। मात्र या आहार सेवेच्या कंत्राटात मोठा अपहार झाल्याचा आरोप समता सैनिक दलाचे विजय निकम यांनी केलाय। वरिष्ठ अधिकारी या अपहारामध्ये सहभागी असल्याचा आरोप करत चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढताना दिसतंय। दिवसभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 35 रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे। कोरोनाच्या BF4 आणि BF5 व्हेरियंटचे रुग्ण जास्त आढळल्यामुळे चिंतेत भर पडली आहे। तर BA.2.75 व्हेरियंटचे 8 रुग्ण सापडलेत। हे सर्व रुग्ण पुण्यातले रहिवासी आहेत। कोरोनाची तीव्रता आटोक्यात आल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतोय। राज्यातील तब्बल 5,14,00,000 नागरिकांनी कोरोना लसीच्या बूस्टर डोसकडे पाठ फिरवली। यामध्ये 7,29,323 आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। अकोल्यातील शिवणी परिसरात एका घरामध्ये अवैध बनावट गुटख्याच्या कारखान्यावरती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं छापा टाकला। पोलिसांनी एकूण 1,58,000चा मुद्देमाल जप्त केलाय। खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथे शौचालयासाठी खोदलेल्या शोषखड्ड्यामध्ये पडून अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। गाथा नितीन कडुसकर असं मुलीचं नाव आहे। एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्वयंपाक बनवण्यावरून झालेल्या वादातून सुनेनं आपल्या सासूचा नायलॉनच्या दोरीनं गळावळून खून केल्याची घटना घडली आहे। चाकण पोलिसांनी आरोपी सून सुवर्ण मुळेला अटक केली आहे। घडलेला प्रकार लपवण्यासाठी आरोपी सुवर्णनं आपली सासू फिट येऊन बेशुद्ध पडल्याचा बनाव केला होता। दोन धामण जातीच्या नर सापांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगली होती। काही तास दोन्ही सापांमध्ये ही लढाई सुरू होती। नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातली ही घटना आहे। शेतकऱ्यांना याची माहिती सर्पमित्रांना दिल्यानंतर त्यांनी दोन्ही सापांना पकडून जंगलात सोडलं। सांगोला वसूद अकोला रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती फिरून खड्ड्यांची कैफियत मांडली आणि या विद्यार्थ्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। अहमदनगरमधील दरबार फॅब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण, एजाज खान यांनी बनवलेल्या फोल्डिंग जिन्यांचं कौतुक थेट आनंद महिंद्रांनी केलंय। आनंद महिंद्रांनी याबाबत एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि त्यांनी कौतुक केल्यानं चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचं समीर बागवान यांनी म्हटलं।